इकडे सगळे मागच्यांनी पण समोर बघा. मी हात लावून वेट. हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सही या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला मी शुभविवाहाचं पार्ट 1 शेअर केलेलं होतं, हा पार्ट 2. तर आता मम्मीन त्या सगळ्यात जेवायला बसल्या आहे. तर इहिनींना जेवायला बसवलं जातं. तर आमच्या सगळ्यांचे जेवण पण झालेले होते. तर अजून नवरी नवरदेवाचे बाकी होतं. तर आता मम्मी जेवायला बसली ना, तर मम्मीसमोर आहे ना अशी समई लावलेली आहे आणि एकमेकींना त्यात एकमेकींचं तोंड गोड करताय. तर सगळेजण बर्फी वगैरे खाऊ घालत होते. तर इनींना जेवायला बसवलं जातं आणि नवरीकडचे सगळे काही आहे ना, नवरदेवाकडच्यांना नवरीकडच्यांना एकमेकींना मस्त असे खाऊ घालतात. तर असं इहीन जेवण म्हणतात याला. तर मामीही बसले होता, शिवांशूही. तुम्हालाही मामीचा लुक बघायला भेटला. तर सगळेजण या जेवायला असं मामी बोलवत होत्या सगळ्यांना. तर छान मस्त डाळ भात, खोबऱ्याची बर्फी, मसाले भात, उसळ, बुंदी असा मेनू होता. खूप छान मस्त टेस्टी स्वयंपाक होता. तर सकाळीच वैदिक सोहळ्यामध्ये ना सगळं काही आहे ना, सप्तपदी वगैरे सगळं झालेलं होत्या, पूजा फळ भरणे वगैरे सगळं काही झालेलं होतं. त्यामुळे आता रात्रीच्या लग्नामध्ये काही जास्त नव्हते, पण काही आपले विधी असतात, काही पहिल्यापासून आहे ना या काही परंपरा चालू आहे. झाल नाचवणं, साखर वाटणं तर आत्ता पण करतात, पण झाल नाचवणं, अजून काही सगळेजण म्हणजे नवरदेवकडच्यांना बसवतात, पुऱ्या कुरडई खायला देतात. आणखी ते ताटात जे आपल्या जेवणाचा मेनू असतो तो घेऊन आहे ना जातात, तिथं गाणं म्हणतात. हे बघा अशा प्रकारे भरपूर काही असतं. तर आत्याबाई होत्याच पुढे. तर हे आता सगळे काही नवरीकडचे मम्मी त्यांच्यासमोर येऊन असं गाणं वगैरे म्हणताय, पण जास्त काही आवाज येत नाही गाण्याचा, कारण आहे ना ते वाजवत होते ना त्यामुळे. तर सौरभ भाऊ आणि बहिणींचंही फोटोशूट झालं. आता तेही जेवायला बसले. तोपर्यंत बाकीचे सगळे काही कार्यक्रम होत असतात लग्नामधले. आणि आता नवरीकडचे येण्यात झाल नाचवत आहे. तर आता नवरीकडचे झाल नाचवत नवरदेवाकडे जाणार आहे. तर हे बघा मामी मस्त नाचत आहे. तर खरंच सौरभ भाऊच्या लग्नामध्ये ना सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि आम्ही सगळेजण खूप नाचलोय. तर अजून तुम्हाला ना संगीतच्या कार्यक्रमाचेही व्हिडिओ येणार आहे, तर नक्की तेही बघा.
तर आता नाचवणं झालं आणि आता इकडे नवरदेवाचे आई, चुलती, मावशी तर असतात ना, त्यांना खुर्चीवर बसवलं जातं, त्यांचा मेकअप केला जातो. तर पहिले पाय धुतात, तर बादलीमध्ये पाणी आहे, तर नवरीकडचे नवरदेवांच्या मावशी, मामी ज्यांना बसवतात त्यांचे पाय धुतात, मेकअप करतात आणि गाणंही गायलं जातं. मध्ये तर तेजू नानीलाही बसवले. तेजू नानीला पण भरपूर पावडर लावली आहे. तर असे ना चेष्टा मस्करीमध्ये करतात. तर असे गाणे पण म्हणतात. ते ना साखरेचे ना असे कोंबड्या वगैरे बनवलं जातं, ते पण दाखवलं जातं. आरसा असतो हे बघा. तर बहिणींच्या सगळे काही चुलते आहे ह्या आणि सगळेजणी ना असे भरवत आहे सगळ्यांना. हे बघा भरपूर असा मेकअप करत आहे आणि आरसा दाखवून विचारतात कशा दिसते, असं मेकअप कसा केला आहे. तर सगळ्यांना बसवत होते. तर ह्या पण नानी आहे आणि त्यानंतर मम्मीला बसवतील आणि मम्मीलाही ह्याच प्रमाणे करतील आणि नंतर सौरभ भाऊ आणि बहिणींनाही मम्मीच्या मांडीवर बसवतील. तर असा हा कार्यक्रम असतो लग्नामध्ये. थोडी दादा बेटी फोटो संध्या असे थोडे असे
इकडे बघा समोर तर वहिनी आणि सौरभ भाऊ आणि मम्मीचं असं फोटोशूट झालं. तर ह्या कार्यक्रमामध्ये असं म्हणजे नवरदेवाच्या आईच्या मांडीवर बसवलं जातं आणि आता आहे ना सगळेजणांनी ते खाली बसतील नवरदेवाकडचे. तर आणि सगळ्यांना ना पुऱ्या कुरडई खायला दिल्या जातील आणि नवरी नवरदेवाला बसवलं जातं आणि दोघंही एकमेकांना 5 घास भरवतात. तर कुरडई पापडी खाल्ली जाते नंतर. तर आता भरपूर वेळ झालेला होता, थंडी ही थोडी वाजत होती. तर मी खूप जास्त थकली होती, खूप पाय दुखत होते, त्यामुळे मी ना काही दिसत नाही तुम्हाला. तर एका ठिकाणीच बसलेली होती मी आणि आपली सई पण आहे ना झोपलेली होती. तर सईचा पण लुक तुम्हाला आवडला का? तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायलाच भेटेल. पुरी कुरडई झाल्यानंतर तिथेच बसवलेल्या सगळ्या बायकांना पुन्हा साखर दिली जाते आणि त्यानंतर वहिनी मग ना म्हणजे हातामध्ये ना खोबऱ्याची वाटी घेऊन सगळ्यांकडून साखर घेतात आणि मग नवरीचा मामा असतो ना तो नवरदेवाच्या मांडीवर नवरीला देतो. तर देताना म्हणतात आमची होती तुमची झाली, काळजी घ्या असं. अगं बाई थांब ना. मस्त इकडे तोंड करायला पुढे ग इकडे हलके ना उचला उचला. आता होती आमची, आता झाली तुमची. लावायच्या जावड्या तू आले असं तुझं लावायचं
तर आता वेळ आली ती बिदायची. तर आता बहिणीं त्या सौरभ भाऊन त्या सगळ्यांच्या पाया पडताय, सगळ्यांचा आशीर्वाद घेत आहे. तर आणि त्यानंतर बहिणी सगळ्या माहेरकडच्यांना भेटतील. तर आता त्यांचा म्हणजे प्रत्येक मुलीच्या जीवनातला हा सगळ्यात अवघड क्षण असतो. तर खूप म्हणजे लग्न कार्यामध्ये आपण खूप एन्जॉय करतो, खूप नाचतो, पण ह्या क्षणाला प्रत्येकजण खूपच जास्त रडतं. तर बिदाई तर आपलं भेटणं चालूच असतं, पण हा क्षण आहे ना तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यातल्या खूप अवघड क्षण. तर आपल्या आईवडिलांना सोडून आपण जाणं. तर वहिनी खूप जास्त रडल्या. सगळं व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. गाडीत रडू नको बाई, गप अर्चना. छकुली तर खरंच तो एक म्हणजे बिदाईचा क्षण हे खूप अवघडच असतो ना. तर आता छान मस्त कार सजवलेली होती. आता वहिनी घरी येतील तर छान मस्त असं गृहप्रवेश पण खूप मस्त झालं वहिनींचं. तर छान असं सौराक्षी नाव टाकलेलं आहे कारवरती, मस्त गुलाबाच्या फुलांनी सजवली आहे कार. आणि गृहप्रवेश पण खूप मस्त झालं. दोघांनीही उखाणे खूप छान मस्त घेतले. तर तुम्हीही रडल्या असाल ना बिदाईचा व्हिडिओ पाहून. तर खरंच खूपच अवघड क्षण असतो तो. तर आता वहिनींच्या घरच्यांनी सगळ्यांनी ना लेक जावेचे पाय धुतले. आता वहिनी निघाल्या घरी. तर चला, तर गृहप्रवेशचाही व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल. तर अजून खूप व्हिडिओ आहे. अक्षदा बनवणं, सौरभ भाऊचं केळवण, DJ, तर हळदीच्या दिवशी DJ ठेवलेला होता, मेहंदीचे खूप सारे अजून व्हिडिओ येणार आहे तुम्हाला. आणि सगळे सौरभ भाऊच्या लग्नातले सगळे कार्यक्रम खूप छान मस्त झाले. तर ज्या ताईने चॅनलला सबस्क्राईब नसेल ना करेल, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय. बाय बाय.
आहे.